गेल्याच आठवड्यात घाटकोपरची इमारत दुर्घटना झाली आणि इमारतीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला। परंतु आता आमदार सुद्धा राज्यातले आमदार सुद्धा ज्या इमारतीमध्ये राहतात तिथे ते सुरक्षित नसल्याचं समोर आलंय, कारण मनोरा आमदार निवासातील एका खोलीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे। मंडळी, हा कोणत्याही धोकादायक इमारतीतला फ्लॅट नाहीये, तर हे आहे आमदार सतीश पाटील यांचं निवासस्थान। होय, मुंबईतल्या मनोरामध्ये तीच मनोरा इमारत जी अवघ्या 20 वर्षांमध्ये खिळखिळी झाली आहे। आज माझं सुदैव हे आहे की शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे मतदारसंघात गेलो। आज सकाळी आल्यावर हे चित्र पाहिलं। परमेश्वराचे आभार एवढ्याच करता की हे सुट्टीत पडलेलं आहे। मी जर रात्री असतो इथे, मला वाटत नाही की मला आज वाटतं की विधानसभेत मला श्रद्धांजलीच द्यावी लागली। पोपडे उडालेल्या भिंती, गळकी छतं, गंजलेले फॅन्स आणि तुटलेल्या खिडक्या। राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या रूम नंबर D125 मध्ये या ठिकाणी छत कोसळलेली आपण पाहू शकतो। सुदैवाने त्यावेळेस ह्या रूम मध्ये कोणीही उपस्थित नव्हतं, अन्यथा काय झालं असतं ही कल्पना न केलेलीच बरी। आपण या ठिकाणी पाहू शकतो किती वाईट पद्धतीने हे जे सीलिंग आहे आणि त्याच्यावरचं जे पीओपी आहे हे पूर्णपणे खाली कोसळलेलं आहे आणि आपण बघू शकतो ही सळी असेल किंवा अतिशय वजनाचे हे सगळे दगड असतील, हे जर अंगावर पडले असते तर आमदार किंवा इतर कोणीही जे कोणी या रूम मध्ये उपस्थित असते त्यांच्यासोबत काय झालं असतं। अर्थात मनोऱ्यातल्या फ्लॅटमध्ये स्लॅब कोसळण्याची ही पहिली घटना नाहीये। याआधीही असे प्रकार घडले। आमदारांना राहण्यासाठी 1995 साली मनोऱ्याचं बांधकाम झालं। मनोरामध्ये 15 मजल्यांच्या एकूण 4 इमारती आहेत। प्रत्येक इमारतीमध्ये 84 सदनिका आहेत। प्रत्येक सदनिकेचं क्षेत्र हे 332 स्क्वेअर फूट आहे। या इमारतीचं कंत्राटदार कोण, ह्या इमारतीसाठी किती पैसा खर्ची पडला याची माहिती सरकार दरबारी नाही आहे। आम्ही या इमारतीच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। बरं, आमदारांच्या डोक्यावरचं छप्पर धोकादायक बनल्यानंतर विधानसभेत प्रत्येक आमदाराला जोरदार कंठ फुटला। अध्यक्ष महोदय, मी स्वतः गेलो, मला माहिती आहे सभागृहामध्ये चालेल नाही चालेल, तेव्हा काही असं त्याच्या बेडवर तुकडे पडले। जर हे डोक्यात पडलं कुणी बापटच, त्याच्यामध्ये मला राजकारण करायचं नाही, हे असं काही गज नाही, काय राहिलेलं नाही। तुम्ही बघा स्वतः। आणि प्रत्येक वेळेस काय तर नुसत्या मीटिंग आणि चौकशी। मुख्यमंत्र्यांनीही आपल्या सहकाऱ्यांच्या मागण्यांना तातडीनं उचलून धरत तात्पुरती व्यवस्था करण्याची तत्परता दाखवली। पण इतकीच तत्परता सामान्यांच्या इमारती कोसळल्यानंतरही सरकारनं दाखवावी इतकंच सांगणं आहे। त्याचं बांधकाम जे आहे ते पॉलिटी आहे, ठीक नाही आहे, म्हणजे सातत्याने, आणि आता ते अशा परिस्थितीत आहेत की त्याचं रिपेअर होऊ शकत नाही। आणि म्हणून आपण हा निर्णय देखील घेतला की आता त्याचं तात्काळ पाडून नवीन आमदार निवास बांधण्याशिवाय पर्याय नाही। मला असं वाटतं हा अतिशय गंभीर विषय आहे। आमदारांच्या ज्या भावना आहेत त्या योग्य आहेत आणि म्हणून आजच आपण या संदर्भात बैठक घेऊन सगळे अकोमोडेशनचे जे काही पर्याय आपल्याकडे आहेत ते सगळे पर्याय आपण त्या ठिकाणी आज पडताळतो। ज्या भागात 150 वर्षांपासून छत्रपती शिवाजी टर्मिनस उभा आहे, ज्या भागात महापालिकेची आजच 150 वर्ष पूर्ण झालेली इमारत भक्कमपणे उभी आहे, त्याच भागात 20 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत जीर्ण होतेच कशी याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे। शिवाय इमारतीचा कंत्राटदार आणि तत्कालीन अधिकारी यांचीही झाडाझडती घेणं आवश्यक आहे, कारण या इमारतीच्या बांधकामासाठी खर्ची झालेला पैसा हा तुमच्या आमच्या खिशातला आहे। एबीपी माझा, मुंबई।